हाय एव्हरीवन. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रक्षाबंधन. सूरज आणि सूर्या हे दोघं भावंड घरात असले की बडबड, गोंधळ, आरडाओरडा सगळ्या या गोष्टींना नुसता ऊत येत असतो. मस्त मस्ती चाललेली असते दोघांची. आईला बिचारीला डोक्याला शांतता अजिबात नसते. तर एकदा असंच मस्तीमध्ये सुट्टी असते. मस्तीमध्ये सूरज असतो. हा सूरज असतो तो सूर्याचा फ्रॉक घेतो. नवीन फ्रॉक असतो, त्याला मजा करायची असते तिची, म्हणून तो फ्रॉक घेतो आणि लपवून ठेवायला जातो. आणि तो असा लपवायला जागा शोधत असतो. तर शोधता काय होतं, त्याला समजत नाही कुठे लपवायचं. तो असा बघत असतो इकडे तिकडे आणि हातात घेऊन आलेला असतो बाहेर. तर तेवढ्यात त्याला येताना दिसते आई दिसल्यावरती तो जरा गडबडतो. त्याला समजत नाही आता काय करायचं पटकन. म्हणून मग तो समोर वॉशिंग मशीन दिसतं, त्या वॉशिंग मशीनमध्ये फ्रॉक टाकून देतो आणि थोडा थांबतो. पण आई तिथेच काम करत असते, त्याला तो फ्रॉक बाहेर काढता येत नाही. मग तो बाहेर जातो पळून. तो म्हणतो की ठीक आहे, थोड्या वेळ काढू खेळून आल्यावरती. मग तो जातो खेळायला आणि नंतर विसरून जातो पूर्ण. मग काय होतं, मावशी येतात कामाला आणि त्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकतात आणि चालू करतात. आणि ते कपडे असतात नेमके टाकलेले, ते सगळे रंग जाणारे. त्यामुळे वॉशिंग मशीनमधनं फ्रॉक बाहेर येतो, तो सगळा रंगीबेरंगी झालेला. सगळ्या फ्रॉकची वाट लागलेली असते. आईला समजतच नाही की अरे वॉशिंग मशीनमध्ये नवीन हा फ्रॉक गेलाच कसा. तिला थोडीशी आयडिया येते पण ती काही बोलत नाही. आणि मग सूर्याला खूप वाईट वाटतं. तिचा तो आवडता फेवरेट फ्रॉक असतो. तर मग ती खूप रडून गोंधळ घालते. मग ती आईला म्हणते की असं कसं झालं, माझा आवडीचा फ्रॉक आहे, मला हवा आता. मग आई तिला समजावून सांगते की ठीक आहे सूर्या, राहू दे, आपण आता नवीन आणू नंतर फ्रॉक. उलट तुला छान अजून नवीन फ्रॉक मिळेल की नाही. मग सूर्याला वाईट वाटतं पण ती काही करू शकत नाही, बोलत नाही. मग ती म्हणते की ठीक आहे, राहू दे, असू देत, गप्प बसते ती. पण मग सूरजला वाईट वाटतं की अरे आपल्या मूर्खपणामुळे सूर्याचा चांगला नवीन फ्रॉक खराब झाला, आवडचा. मग तो ठरवतो की आपण चूक केली आहे तर आता आपणच दुरुस्त करायची. थोड्या दिवसांनी रक्षाबंधन येणार असतो अजून वेळ बराच. मग तो काय करतो, तो ठरवतो की मी आता माझ्याच कमाईनी तिचा फ्रॉक आणून देणार तिला नवीन. आणि मग तो त्याची पिगी बँक फोडतो. तर त्याच्यामध्ये एवढे फ्रॉक आणण्या एवढे पैसे नसतात, खूपच कमी असतात. मग त्याला एक निबंधाच्या साठी बक्षीस मिळालेलं असतं. तर ते पैसे तो त्याच्यात ॲड करतो. पण तरीही ते कमीच असतात, कारण तो दुकानात जाऊन चौकशी करून आलेला असतो फ्रॉकला किती लागतात, काय लागतात. मग तो थोडा विचार करतो आणि मग तो ठरवतो की आपण आता उद्या काका येतील तेव्हा त्यांच्याशी बोलू. काका म्हणजे सूरजच्या बाबांचे मित्र असतात, सूरजचे लाडके काका असतात ते. तो सगळं त्यांच्याशी बोलत असतो. सकाळी ते काका येत असतात आणि मग सूर्याचे आणि सूरजचे बाबा असतात ते ऑफिसला त्यांच्याबरोबर जात असतात दोघं एकत्र मिळून. तर तसं ठरल्याप्रमाणे रोजच्या प्रमाणे सकाळी काका येतात घरी. मग सूरज त्यांना सगळं सांगतो की असं असं झालं, मला फ्रॉक आणायचा आहे सूर्याला वगैरे. मग काका म्हणतात हत्तीच्या एवढंच ना, चल आपण दोघं जण जाऊया आणि घेऊन येऊयात आत्ता फ्रॉक, मी देतो पैसे, एवढं काय त्याच्यामध्ये. तर सूरज म्हणतो की नाही, असं नाही काका, मला माझ्या कमाईतून फ्रॉक द्यायचा आहे आता. तर तुम्ही मला काहीतरी काम द्या, मी काम करीन आणि मग ते पैसे मिळाले की मी फ्रॉक घेऊन येईन. अजून तसाही वेळ आहे रक्षाबंधनाला. तर काकांना जरा कौतुक वाटतं. ते म्हणतात वा वा, छान, मनातनं म्हणतात ते. आणि ते कोणाला तरी फोन करतात. मग सूरजला सांगतात की आता तू उद्या सकाळी शेजारचा बंगला आहे तिकडे जाऊन भेटून ये त्यांना. सूरज म्हणतो ठीक आहे, चालेल. आणि मग तो जातो. सकाळी उठल्यावरती आवरतो आणि शेजारच्या बंगल्यामध्ये जातो. तर शेजारच्या बंगल्यामध्ये असतात ती लोक. सूरज गेल्यानंतर त्याचं खूप चांगलं कौतुकाने स्वागत करतात, कारण काका बोललेले असतात त्यांच्याशी. आणि मग तिथे हॉलमध्ये येतात आजोबा म्हातारे असतात, त्यामुळे जरा त्यांचे हात थरथरत असतात आणि डोळ्याला त्रास होत असतो वाचायला. म्हणून ते सूरजला सांगतात की सूरज बेटा, असं कर, तू मला रोज सकाळी येऊन पेपर वाचून दाखवत जा, चालेल. सूरजला आजोबा खूप आवडतात. आजोबा आवडतात, त्यामुळे सूरजला त्यांचं कामही आवडतं. मग तो म्हणतो की हो चालेल, मी येतो, रोज येत जाईन. मग सकाळी रोज उठून आवरून सूरज रेग्युलर
आजोबांकडे जात असतो आणि त्यांना रोज पेपर वाचून दाखवत असतो. मग असंच गप्पा मारताना रोज जाऊन जाऊन त्याचं आजोबांशी त्याला चांगली गट्टी जमते. असेच दिवस जातात मग. आणि मग आजोबा असतात ते त्यांच्या ओळखीच्या दुकानामध्ये सूरजला घेऊन जातात आणि ते सूर्यासाठी मस्त एक फ्रॉक खरेदी करतात. दोघं जण मिळून ठरवतात. सूर्याच्या आवडीचा लाल लाल कलरचा फ्रॉक असतो, ते दोघं जण मिळून घेतात आणि घरी घेऊन येतात. सूरज कोणाला सांगत नाही ही गोष्ट, तो लपून ठेवलेला असतो आणि दुकानदार ओळखीचा असल्यामुळे तो एकदम मस्त रॅप करून दिलेला असतो त्यांनी. गिफ्ट रॅप करून दिलेला असतो, त्यामुळे काहीच त्याला काळजी नसते. तो नीट ठेवून देतो तसंच सगळं व्यवस्थित. आणि मग काय होतं, राखी पौर्णिमा येते. मग राखी पौर्णिमा आल्यानंतर सूर्या असते ती ओवाळते सूरजला. आणि मग बाबा असतात ते नेहमीप्रमाणे सूरजच्या हातामध्ये ओवाळणी द्यायला येतात. ते म्हणतात, घे सूरज, ओवाळणी दे सूर्याला. तर सूरज म्हणतो की नाही बाबा, मला नको आहे ओवाळणी, मी नाही घेणार ती ओवाळणी. मी आता सूर्याला माझ्या कमाईतून गिफ्ट आणले तेच देणार आहे. बाबांना जरा आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, तू गिफ्ट आणलं? तो म्हणतो, हो, मी काम करून गिफ्ट मिळवलं आहे. तर त्यांना आणि आईला दोघांनाही खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं, की अरे ह्याने एवढं गिफ्ट मिळवलं. आणि मग तो ते गिफ्ट सूर्याला देतो. सूर्या खूप खुश होते, तिला ते गिफ्ट खूप आवडतं. आणि मग हे बाबा आणि हे सगळेजण बसलेले असतात, बोलत असतात. तोपर्यंत सूर्या असते ती पटकन पळत जाते बाहेर, आतल्या खोलीमध्ये. आणि ती गिफ्ट भराभरा फोडते सुद्धा. आणि बघते तर काय गिफ्टमध्ये काय असतं, तिच्या आवडीचा फेवरेट लाल कलरचा फ्रॉक. ती फ्रॉक घालून येते बाहेर. मस्त मस्त दिसते की नाही सूर्या. सगळ्यांना खूप आनंद होतो. बाबांना तर खूपच प्राऊड फील होतं त्याच्याबद्दल, की अरे आपल्या मुलांनी काम करून पैसे मिळवले आणि याला दिलं. आणि मग सूर्याने पण एक सरप्राईज ठरवलेलं असतं तिच्या भावासाठी. मग सूर्या पण त्याला एक सरप्राईज देते. तिने एक चित्र काढलेलं असतं दोघांचं मिळून आणि राखी पौर्णिमेचं, आणि त्याची फ्रेम बनवलेली असते आणि ती सूरजला देते. अशा प्रकारे या वर्षीची राखी पौर्णिमा त्यांची एक वेगळी आणि खूप मस्त आनंदामध्ये जाते.